बातमी समोर येते। प्रशांत कोरटकर हा दुबईला पळाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कोलकाता मार्गे प्रशांत कोरटकर दुबईला पळाला असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। दुबईतील प्रशांत कोरटकरचा फोटो सध्या व्हायरल होतोय। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होणार असं बोललं जात होतं, मात्र प्रशांत कोरटकर हा दुबईला पळाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कोलकाता मार्गे तो दुबईला पळाला असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर पोलिसांना तुरी देऊन प्रशांत कोरटकर याआधी देखील जे आहे ते नागपूरमधून फरार झाला होता। पोलिसांचं पथक जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या शोधासाठी मध्य प्रदेशमध्ये देखील जाऊन आलं, मात्र प्रशांत कोरटकर काही पोलिसांच्या हाती लागला नव्हता। मात्र आता जी माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे त्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरने जे आहेत आता दुबई गाठलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्र पोलिसांचे हात प्रशांत कोरटकर पर्यंत पोहोचणार नाही या दृष्टीने जे आहे ते प्रशांत कोरटकर यानं दुबईला पलायन केलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार कोलकाता मार्गे जे आहे ते प्रशांत कोरटकर 2 दिवसाआधी दुबईला जे आहे ते पळून गेल्याचं समोर आलेलं आहे आणि एक त्याचा फोटो देखील जो आहे तो आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। त्यामुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जे आहे ते प्रशांत कोरटकर पळण्यात जे आहे ते यशस्वी होत आहे। जी माहिती आली होती त्यानुसार काही दिवसाआधी प्रशांत कोरटकर 2 दिवस चंद्रपूर मुक्कामी होता आणि या घटनेला देखील आता 5-6 दिवस उलटून गेलेले आहे आणि 5-6 दिवस उलटल्यानंतर आता कोल्हापूरचं पोलीस पथक जे आहे ते चंद्रपूरला कोरटकरांच्या शोधासाठी जातं। त्यामुळे पोलिसांच्या वराती मागून घोडा असंच कारोबार जो आहे तो कोरटकरच्या बाबतीत सुरू आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकर जर दुबईला पळून गेला असेल तर पोलीस प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या बाबतीत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आपण पाहिलं होतं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते अटकपूर्व जामीन मिळावी याकरता प्रशांत कोरटकर यांनी धाव घेतली होती, मात्र त्यावर सुनावणी जी आहे ते सोमवारपर्यंत पुढे गेली होती। त्यामुळे प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार होती आणि ही अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी कोरटकर आता दुबईला पळून गेलेला आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत। धारावीतील शाळकरी मुलं आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधला जात नाही तोपर्यंत शिव पूल पूर्णपणे पाडणार नसल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलंय। रहिवाशांच्या मागणीची दखल घेत पादचारी पुलाचं बांधकाम होईपर्यंत शिव पूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालेला आहे। राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये धावणार आहेत। उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळानं पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात 20 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे। इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आतापर्यंतच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट महाराष्ट्राला प्राप्त झालंय। ही घरं सर्वांना परवडणारी असल्यामुळे घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे। केईएम रुग्णालयामध्ये आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या, मात्र आता भाजलेल्या होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर देखील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत। यासाठी नवीन अद्ययावत अशी बर्न आयसीयूचं काम सुरू करण्यात आलंय। बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बंद असेल किंवा बदललेला मोबाईल क्रमांक यूपीआय खात्याला जोडलेला नसल्यास अशी खाती 1 एप्रिलपासून बंद केली जाणार आहेत। म्हणजे या खात्यांना पुढील महिन्यांपासून ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही। पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय, मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रामध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत। आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीला आता वेग आलेला आहे। पर्यटन मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे। 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केली आहे। प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद संस्थेनं दर्शवलेली आहे। या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केलाय।
पनवेल महानगरपालिकेनं यंदाच्या सत्य आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केली आहे. मीरा रोड भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यात 8292 झाडं लावण्यासाठी महापालिकेकडे 20,77,00,000 वृक्ष निधी आधी जमा करावा असं पत्र मीरा भाईंदर महापालिकेनं MMRDAला दिलंय. मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केलंय. त्यामुळे त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली आहे. वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा, त्याच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात, अशा सूचना हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या. वसई नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुढील 1 महिन्यात यासंदर्भात बैठक लावली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहराला 2055 मध्ये प्रतिदिन 1230 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण, बारवी धरण, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधून नमुना घेतलेल्या ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलंय. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये खासगी व्यक्ती किंवा कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी 7 दिवसांआधी त्याची माहिती देणं बंधनकारक आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालमत्ता मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते. त्यामुळे महावितरणाच्या अभय योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होण्याचं आवाहन महावितरणानं केलंय. स्वारगेट एसटी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. शिवशाहीमध्ये अत्याचारावेळी तरुणीनं आरोपीला प्रतिकार केला होता. मोठ्यानं आरडाओरडा करून मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्यानं काचा बंद होत्या आणि त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही, असं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालंय. पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनला आग लागली होती. पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमधील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात 10वीच्या परीक्षेत 89 तर 12वीच्या परीक्षेमध्ये 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला असून तशी तक्रार शेगाव पोलिसात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी डिक्कर यांना अटक केली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेची कामं रखडलेली आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी दिरंगाई केल्याचं तर काही ठिकाणी कामं निकृष्ट केल्याचं समोर आलंय, अशी कबुली पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येमध्ये बसत नाही, त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही, असं याचिकेमध्ये त्यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवर विचार करण्यास तयार असल्याचं निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय. यावर कोर्टानं याचिकाकर्त्यांना 10 दिवसांच्या आत निवडणूक आयोगासमोर त्यांची बाजू सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डानं जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचं काम सुरू आहे. मात्र खासगी आणि देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्या असल्याचं आढळून आलं तर त्या काढून घेतल्या जातील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारत हा जगातला सर्वात मोठा हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, पण धार्मिक सहिष्णुता आणि विविधता कायम राहील. सध्या भारत हिंदू धर्माचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असून येत्या काही दशकात इथे मुस्लिम लोकसंख्या देखील वेगानं वाढेल, असं या अहवालात म्हटलंय. महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर वेळ न दवडता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा घोषित केला. असं असलं तरी अजित पवार यांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते, असं त्यांनी सांगितलं.
उल्हासनगरच्या भाटिया चौक परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून भूमिगत गटारांच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत, मात्र अद्याप हे काम अपूर्णच आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला. गेल्या 6 महिन्यांपासून भूमिगत गटारांच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत, मात्र अद्याप हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला. 8 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. वाशीतील एका कॉलेजमधील सुपरवायझर योगेश पाटीलनं 11वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.